कर्जमाफीच्या निर्णयात अटी आहेत. नाना पटोले यांनी टीका केली. आता हे शेतकऱ्यांची पात्रता ठरवणार. पटोलेंनी सरकारची लायकी काढली. जेवण आहे ना, जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही. ही घोषणाबाज लोक आहे. तसं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये यांच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार आलं तर सरसकट कर्ज माफ करू. आता हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांची पात्रता ठरवू. याची लायकी तरी आहे का शेतकऱ्यांची पात्रता ठरवण्याची? अन्नदात्याची पात्रता ठरवण्याचे हे कोण होतात? जे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही लिहिलंय की आम्ही सरसकट करू आणि तुम्ही म्हणता की पात्रता ठरवू. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर बंडखोरीचे महाराष्ट्र पॅटर्न पाहायला मिळू शकतं. तृणमूल पक्षफुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. टीएमसी मध्ये 2 गट पडल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय. टीएमसीचे 50 आमदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. टीएमसीचे बंड पण वेगळा पक्ष स्थापण्याची शक्यता कमी, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर ममता बॅनर्जी यांच्यासह सध्या केवळ 12 आमदार असल्याची चर्चा आहे. फुटीचं नेतृत्व करणारे ऋताव्रता आणि संदीपन सहा हे विधानसभेत आहेत. जो महाराष्ट्र में हुआ वही तृणमूल के बारे में पश्चिम बंगाल में अमित शाह करने जा रहे हैं. ये उनकी हॉबी है, किसी भी राज्य को अस्थिर रखना और मैं सब कुछ खरीद सकता हूँ सत्ता के बल पर, ये दिखाना, ये उनकी हॉबी है. अहो आठवले तुम्ही कविताच करा, विषारी दारू सारख्या विषयांमध्ये पडू नका, असा टोला आता रोहित पवार यांनी आठवलेंना लागला. आठवले साहेबांचा मला आदर आहे, पण त्यांनी कवितापुरतं त्या ठिकाणी थांबावं. कविता त्या चांगल्या करतात, अचानक त्या चांगल्या कविता करत असतात. दारू या विषयामध्ये कृपा करून त्यांनी त्या ठिकाणी जाऊ नये. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरात पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामासाठी मशागत पेरणीला अखेर सुरुवात झाली. कोल्हापुरात अनोख्या पद्धतीनं नांगरणी करण्यात आली आहे. कोल्हापुरात पावसाची प्रतीक्षा सध्या पाहायला मिळत आहे. खरीप हंगामासाठी मशागत सुरू आहे. खरीप हंगामासाठी मशागत आणि पेरणीला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात अनोख्या पद्धतीनं नांगरणी सुरू आहे. कष्ट करून आम्हाला अपेक्षित उत्पन्न काय मिळेल याची आम्हाला हमी नाही. तरीही आम्ही पारंपरिक शेती जी वडिलोपार्जित आहे ती आम्ही पिकवायचा प्रयत्न करतोय. आम्हाला पिकवायचं ते हेच आहे, जगाचा पोशिंदा आम्ही असल्यामुळे ते पीक आम्ही काढून पिकं उत्पादन घेतोच. आणि शासन आता आम्हाला कर्जमाफीची एक घोषणा केलेली आहे. ते तरी काय अजून आम्हाला पदरात किती पडतील किंवा काय देतील ह्याचं काय आम्हाला अजून म्हणजे काय निश्चितता नाही. कित्येक वेळा पेरणी करायची, पिकं काढून घ्यायची आणि मिळालेल्या त्या उत्पन्नाला सुद्धा अजून हमीभाव मिळत नाही. तरीसुद्धा शेतकरी वर्षानुवर्ष या भात पिकावर, ऊस पिकावर, बाकीच्या सर्व पिकावर खर्च करत राहतो, पण त्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ लागत नाही. तरीसुद्धा एक आमचा स्वधर्म म्हणून काळी जमीन आमची आई समजून स्वधर्म आचरण म्हणून आम्ही पिढ्यानपिढ्या शेती करत राहतो. त्या नफ्यातोटाचा आपण विचार करत नाही. एकीकडे शासनाची धोरणं चुकीची आहेत, दुसरीकडे रासायनिक खतं असतील, बाकीचे खतं दुय्यम प्रकारचे आहेत. बियाण्यांच्यामध्ये बोगसपणा व्हायला लागला आहे. इकडे शासन काही बघायला तयार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.